आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांसोबत पॅटर्न बनवण्याचा एक मजेदार उपक्रम करणार आहोत। हे नमुने समजून घेण्याच्या कौशल्याशी आणि काळजीपूर्वक निरीक्षण करण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे। जेव्हा मुले काळजीपूर्वक निरीक्षण करून नमुने ओळखू लागतात, तेव्हा त्यांना पुढे काय होणार आहे हे देखील समजू लागते। नमुने समजून घेणं, निर्माण करणं, त्याचा विस्तार करणं हे एक महत्त्वाचे पूर्व संज्ञानात्मक कौशल्य आहे। या उपक्रमासाठी तुम्हाला रंग, कागदाचे तुकडे, मोजे आणि रुमाल लागतील। ताई मुलांबरोबर अर्धवर्तुळात बसलेली आहे आणि ती मुलांना सांगते की आज ते पॅटर्न बनवण्याचा मजेदार उपक्रम करणार आहेत। ती जमिनीवर 2 कागदांचे तुकडे, त्याच्या बाजूला 2 खडूचे रंग, परत 2 कागदांचे तुकडे, परत 2 खडूचे रंग असे पॅटर्न बनवण्यास सुरुवात करते। मुलांना पॅटर्न लक्षपूर्वक बघायला सांगून कोणत्या क्रमाने कोणत्या वस्तू लावल्या आहेत ते विचारते। मुलेही छान प्रतिसाद देतात, जसे की रंग रंग, कागद कागद, रंग रंग, कागद कागद, रंग रंग अशा पद्धतीने। मग ताई विचारते की नंतर काय येणार आहे, त्यावर एक मूल म्हणते कागद। ताई विचारते किती तुकडे येणार, मुले म्हणतात 2 तुकडे। ताई 2 कागदांचे तुकडे त्या पॅटर्नच्या बाजूला ठेवते आणि नंतर पुढे अजून काय येणार हे एका मुलाला विचारते। मुलगा थोडा विचार करत उत्तर देतो। ताई परत समजून सांगते। अशाच प्रकारे ताई दुसऱ्या वस्तूंबद्दल हा खेळ खेळते आणि मुलांना पॅटर्न शिकवते। उपक्रम अधिक मनोरंजनात्मक बनवण्यासाठी तुम्ही आळीपाळीने मुलांना त्यांचे स्वतःचे नमुने तयार करण्यास आणि ते वाढवण्यास मदत करू शकता। उपक्रम हा छोट्या मुलांसोबत मोठ्या मुलांकडून करून घ्या, जेणेकरून ते एकमेकांकडून शिकू शकतील आणि मजेत उपक्रम समजून घेऊ शकतील। पुन्हा भेटू एक नवीन उपक्रम घेऊन एक नवीन व्हिडिओमध्ये। सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद।